आज आपल्या मित्रांना रात्रभर झोपू नाही दिलं. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. आणि मागच्या वेळेस आपण हॉस्टेलवर बिर्याणी बनवली होती, तर आपल्या काही मित्र आले ना, खूप राग आला होता की बा आम्हाला न बोलावता तुम्ही बिर्याणी कशी काय बनवू शकता. म्हणून आपल्या सगळ्या मित्रांना खुश करण्यासाठी आम्ही परत एकदा बिर्याणीचा प्लॅन बनवला. फक्त एवढंच की यावेळेस हॉस्टेलवर नाही बनवायची होती, डायरेक्ट मित्राच्या घरीच बिर्याणी बनवायची होती. म्हणून आम्ही सगळे पोरं मयांकच्या घरी जमा झालो आणि इकडे बिर्याणीची तयारी सुरू झाली होती. मस्त इकडे चिकनही शिजवायला ठेवलं होतं, सोबतच आपला बिर्याणी लागणारा भातही रेडी झाला होता. फायनली मस्त इथं बिर्याणीला दमही देणं चालू होतं. मित्राच्या घरी वरची रूम खाली होती, म्हणून या पार्टीचं नियोजन आम्ही वरच्या रूम मध्येच केलं. कारण हे बिर्याणी बनवता बनवता रात्रीचे 12 कधी वाजले हे आम्हाला काही समजलंच नाही. म्हणून इकडे कधी बिर्याणी येते आणि कधी नाही, पोरायची वाट लय पाहणं चालू होती. कारण भुकाईला लागल्या होत्या ना भाऊ, रात्र झाली होती ना. फायनली इकडे बिर्याणीच्या प्लेटा लावणं सुरू झाल्या आणि या बिर्याणीचा पहिला घास खाल्ल्यावर असं वाटलं आता तर मी लयच खाणार आहे भाऊ. एवढी जबरदस्त बिर्याणी, अरे बापरे, मस्त